नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या कर प्रणालीतील सर्वात मोठी सुधारणा जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हा एकसंध कर प्रणालीचा भाग आहे जो 1 जुलै 2017 रोजी भारतात लागू करण्यात आला. या करामुळे केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवरील अनेक अप्रत्यक्ष कर एकत्र आले. जीएसटी लागू करण्यासाठी 121 घटना दुरुस्ती करण्यात आली. या अंतर्गत एक विशेष संस्था स्थापन करण्यात आली, जीएसटी परिषद. या परिषदेत केंद्र आणि राज्य दोघांचेही प्रतिनिधी आहेत आणि ही परिषद देशभरातील कर दर आणि सुधारणा ठरवते. आता पाहूया 2025 नवी सुधारणा. 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या 52व्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पूर्वी 4 करदर होते: 5%, 12%, 18% आणि 28%. हे दर कमी करून आता फक्त 2 करदर ठेवण्यात आले आहेत: 5% आणि 18%. नवीन कर प्रणाली 22 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. जीएसटी अंतर्गत अनेक कर एकत्र करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, विक्री कर, मनोरंजन कर आणि प्रवेश कर. पण अजून काही कर जीएसटी मध्ये समाविष्ट नाहीत, जसे की वीज कर, पेट्रोलियम उत्पादनांवरील कर, मद्यावरील अबकारी कर, स्टॅम्प शुल्क आणि वाहन कर. नवीन सुधारणा मुख्यतः 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. पहिले, करदर सोपे करणे. दुसरे, राज्यांच्या महसुलाचे संरक्षण करणे. तिसरे, डिजिटल नेटवर्क म्हणजेच जीएसटीएन अधिक सक्षम करणे. चौथे, व्यवसाय सुलभता वाढवणे. आणि पाचवे, करचूक वेगिरीवर नियंत्रण ठेवणे. या सर्व सुधारणा भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक पारदर्शक, आधुनिक आणि सुसंगत बनवतील. धन्यवाद.